मित्रांनो, माझे नाव रोहन आहे. मी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात राहतो. ही कहाणी त्यावेळेसची आहे जेव्हा मी 19 वर्षाचा होतो. त्यावेळी आम्ही सर्व एकत्र राहत होतो. घरात दादा दादी, काका काकू, आई बाबा आणि आम्ही 2 भाऊ. मग दादानी नवीन घर घेतले आणि ते सर्व तिथे गेले. इथले घर रिकामे झाले. इथे फक्त मी, माझा भाऊ आणि आई बाबा राहिलो. घर खूप मोठे होते म्हणून बाबांनी किरायेदार ठेवण्याचा विचार केला आणि 2 मुले राहायला आली. किरायेदार मुले घरच्यांचे खूप घुलमळू लागले. काही दिवसानंतर एक मुलगा परत गेला आणि दुसरा मुलगा एकटाच राहू लागला. तो माझ्या आईला काकू म्हणू लागला. थोड्या दिवसानंतर त्याची बहीणही राहायला आली. तिचे नाव होते माया. माया तशी चांगली मुलगी होती, परंतु तिला कधी तशा नजरेने मी कधी पाहिले नाही, कारण मी तिला बहीण समजत होतो. एक दिवसाची गोष्ट आहे. जेव्हा ती माझ्या घरात आली त्या दिवशी तिचे आईबाबा देखील तिच्यासोबत राहायला आले होते. खरं तर मायाच्या मोठ्या बहिणीसाठी रिश्ता पाहण्याचा कार्यक्रम होता, म्हणून तिचे आई बाबा आणि भाऊ इत्यादी सर्व लोक गेले होते. त्यांच्यासोबत माझी आईही गेली होती. त्यावेळी माया गेली नाही. तिच्या घरच्यांनी तिला सांगितलं होतं की रात्रीपर्यंत आम्ही परत येऊ, तू सोबत येऊन काय करणार. असं बोलून मायाच्या आईने तिला घेऊन गेले नाही. ते सर्व लोक गेले. घरी माझे बाबा आणि माया होती. संध्याकाळी मायाकडे तिच्या भावाचा फोन आला. ती त्यांना तिथेच थांबवले आहे. आता ते सर्व लोक सकाळीच परत येतील. माया एकटी होती म्हणून माझ्या बाबांनी मला सांगितले, बेटा तू मायाजवळ झोप. मी म्हणालो, ठीक आहे बाबा. मी आणि माया एका खोलीत झोपायला आलो होतो. ती काही उदास होती. मी म्हणालो, काय झालं माया, तुझे मन लागत नाही का. माया म्हणाली, अशी गोष्ट नाही, मला तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. ती हळूहळू म्हणाली. मी शांतपणे म्हणालो, बोल ना. क्षणभर ती थांबली आणि मग अचानक तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळं दिसलं. आय लव्ह यू, ती शब्द जड होत म्हणाली. मी थोडा गोंधळलो. हसत म्हणालो, अगं काय बोलत आहेस तू, आपण कोण आहोत हे विसरलीस का. पण ती थांबली नाही. माझ्यासाठी हे सगळं फक्त नावापुरतं आहे, मनाला जे वाटतं तेच खरं ना, ती शांतपणे म्हणाली. मी तिच्याकडे काही क्षण बघत राहिलो. वातावरण जड झालं होतं. मग मी विषय बदलत हलकं हसत म्हणालो, चल हे सगळं सोड, लुडो खेळूया. ती म्हणाली, एका शर्तीवर खेळेन, नाहीतर मला खेळायचे नाही. मी हा बोललो. माया म्हणाली, जर मी जिंकले तर जे मी सांगेल ते तुला करावं लागेल. हे बोलून ती अंगाई घेऊ लागली. तर तिचे व्यक्तिमत्व मला प्रभावी करू लागले. आज पहिल्यांदाच माझ्या मनात तिच्याबद्दल वेगळीच भावना आली होती. मी तिचे व्यक्तिमत्व पाहत बोललो, चल ठीक आहे. आम्ही दोघं लुडो खेळू लागलो होतो. माया लुडोची चांगली खेळाडू होती. मी कच्चा होतो. गेम चालू झाला. माया बोलली, मोठी लाईट बंद कर आणि छोटी चालू राहू दे. मी लाईट बंद करायला उठलो आणि तिने माझी गोटी उचलून दुसऱ्या जागी ठेवली. मग मी आलो तर आम्ही दोघे गेम खेळू लागलो. तेव्हा अंधारात तिने माझा हात पकडला. मी बोललो, नीट खेळ ना. ती हसली आणि बोलली, आता काय खेळायचे आहे, पाहना तू हारला आहेस. तिने गडबड केली होती म्हणून ती जिंकली. मी भुणभुणात बोललो, ठीक आहे आता झोपूया. माया म्हणाली, नाही, मी बोलले होते ना की जो मी बोलणार ते तू करशील. मी म्हणालो, चल बोल काय करू. माया म्हणाली, मला 5 पापी हव्यात. मी म्हणालो, नाही यार, तू बहिणीसारखे आहेस. माया म्हणाली, मी सांगते ना की मी असे काही मानत नाही. हे बोलून तिने रडण्यासारखे तोंड केले. मी ठीक आहे, फक्त पापीपर्यंत. माया ठीक आहे म्हणाली. मी तिच्या जवळ गेलो आणि तिने मला पागलासारखे पापी द्यायला सुरुवात केली. मीही प्रभावी होऊ लागलो आणि मी तिचे व्यक्तिमत्व पकडून व्यक्तिमत्वाचा सुंदर अनुभव घेऊ लागलो. इकडे माझी भावना देखील पूर्ण दाटून आली होती. मी मायाला बोललो, चल आता सुंदर अनुभव दे. तिने बोलले, तू तर पूर्ण बुद्धूस आहेस. मग तिने मला मोकळे केले आणि मी जीवनात भावना टाकून सुंदर वेळेचा अनुभव घेऊ लागलो. ती आवाज करू लागली. मी बोललो, पागल का ओरडत आहेस, बाबा जागे होतील. ती हसून बोलली, सॉरी माझ्या बाळा, आणि म्हणाली, थांब ना थोडा वेळ, खूप त्रास होत आहे. इतके लवकर घाई काय आहे तुला, पूर्ण रात्र आहे आपल्याकडे, आता थोडा वेळ थांब. पण माझ्या भावनेला अनुभव मिळत होता म्हणून मी तिचं एकही ऐकलं नाही आणि हळूहळू अनुभव घेत राहिलो. थोड्याच वेळात तिला एक घन आंतरिक अनुभूती झाली. त्यामुळे ती माझ्या भावनेला साथ देऊ लागली. तिला मी बोललो, मी समाधानाच्या शिखरावर पोहोचणार आहे. ती बोलली, जीवनातच सोड. मी तसं काही केलं नाही. मी भावना बाहेर काढली आणि रंगाच्या 5-6 पिचकाऱ्या सोडल्या. ती माझ्यावर नाराज झाली. ती म्हणाली, मला अजून एकदा अनुभव घ्यायचा आहे. मी बोललो, अनुभव तर घेतला ना, आता बस झोपूया. ती बोलली, नाही यार, एकदा अनुभव घेऊया. मी बोललो, ओके चल. ती मला मोबाईलवर व्हिडिओ दाखवू लागली.
मग बोलली, हे आसन पहा, मला भावनेवर बसून अनुभव घ्यायचा आहे. लक्ष देऊन पहा. मी बोललो, ठीक आहे, ये. मग आम्ही सुंदर अनुभव घेऊ लागलो आणि यावेळी तर मी जीवनातच रंगाच्या 5-6 पिचकाऱ्या सोडल्या. मी बोललो, हे काय गडबड केली यार, आता तुला औषध घ्यावे लागेल. ती हसून बोलली, हो घेते. आणि नंतर आम्ही दोघे झोपलो. सकाळी उठून ती बाहेर किचनमध्ये चाय बनवायला गेली. पण तेव्हा चहा पिताना आम्ही दोघे बोलत होतो आणि त्या बोलण्यात मला एक अंतर्मनाची जाणीव झाली की खऱ्या प्रेमात अनुभवापेक्षा मनाची जोडणी खूप महत्त्वाची असते. आम्ही दोघं स्वयंपाकघरात होतो. बाबा बाहेर अंगणात पेपर वाचत बसले होते. अचानक माया म्हणाली, रोहन, काल जे झालं ते विसरणं सोपं नाही आहे, पण आता तुला माझी साथ कायमची द्यावी लागेल. तिच्या आवाजातला तो अधिकार मला थोडा खटकला. मी हसून म्हणालो, माया, आपण यावर नंतर बोलूया. तुझे आईबाबा येतील आता. पण मायाने चहाचा कप खाली ठेवला आणि माझ्या अगदी जवळ आली. तिने हळूच माझ्या कानात सांगितलं, ते आज येणार नाहीत. रोहन, कुणाचंच येणं इतकं सोपं नसतं. तिचं ते वाक्य ऐकून माझ्या मनावर काटा आला. म्हणजे? फोन तर आला होता ना की ते सकाळी येतील, मी विचारलं. तिने फक्त एक गूढ स्मित केलं आणि ती आपल्या खोलीत निघून गेली. दुपार झाली तरी मायाच्या घरचे परतले नव्हते. बाबांनाही काळजी वाटू लागली. त्यांनी मायाच्या भावाला फोन लावण्याचा प्रयत्न केला, पण फोन आउट ऑफ रीच येत होता. माया मात्र पूर्णपणे शांत होती. ती घरातली कामे अशी करत होती जणू काही तिला खात्रीच होती की काय कोणीच येणार नाही. संध्याकाळच्या सुमारास आमच्या घरासमोर एक पोलीस जीप येऊन थांबली. इन्स्पेक्टर खाली उतरले. बाबा घाबरून बाहेर गेले. काय झालं साहेब, काही अडचण? बाबांनी विचारलं. इन्स्पेक्टर यांनी घराकडे आणि वरच्या मजल्याकडे जिथे माया राहते तिथं एक नजर टाकली आणि म्हणाली, या घरात राहणाऱ्या भाडेकरूंच्या पाहुण्यांचा अपघात झाला आहे, पण त्या घटनास्थळी फक्त 3 मृतदेह मिळाले. माया नावाची मुलगी त्याच्यासोबत नव्हती का? नाही, ती इथेच आहे. बाबांनी वरच्या खोलीकडे बोट दाखवलं. पोलीस वर गेले. मी आणि बाबा मागे होतो. माया खोलीत शांतपणे बसून काहीतरी लिहित होती. पोलिसांनी तिला अपघाताची बातमी सांगितली, पण तिची प्रक्रिया पाहून आम्ही सर्वच सुन्न झालो. ती रडली नाही, ती ओरडली नाही. तिने फक्त एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, मला माहिती होतं, नियतीचा खेळ टाळता येत नाही. पुढचे 2 दिवस तपासात गेले. मायाच्या घरच्यांच्या अंत्यसंस्कारासाठी तिचे दूरचे नातेवाईक आले, पण माया कोणाशीच जास्त बोलत नव्हती. ती फक्त माझ्या आसपास राहण्याचा प्रयत्न करत होती. एक रात्री मी माझ्या खोलीत झोपण्याचा प्रयत्न करत होतो. तेव्हा मला जाणवलं की कोणीतरी माझ्या खोलीच्या खिडकीतून बाहेर बघतंय. मी उठलो तर माया तिथे उभी होती. माया, तू इथे काय करते? मी विचारलं. रोहन, तुला वाटतं का तो अपघात होता? तिने विचारलं. तिचा आवाज पूर्णपणे बदललेला होता. त्यात एक थंडपणा होता. पोलीस तर असंच म्हणतायत, मी म्हणालो. पोलिसांना तेच दिसतं जे दाखवलं जातं. माझ्या बाबाकडे खूप जुनी संपत्ती होती. ही संपत्ती कुणाला हवी होती तुला ठाऊक आहे? तिने माझ्याकडे एक पाऊल टाकलं. मी मागे सरकलो. माया, तू काय बोलतेस? मला काही समजत नाही आहे. ती हसली. माझा भाऊ, त्याला कर्ज झालं होतं, पण तो स्वतःच त्या गाडीत होता. मग त्याने असं का केलं असेल? की आणखी कोणी होतं ज्याने गाडीचं ब्रेक फेल केलं? तिच्या बोलण्यातून एक संशय माझ्या मनात घर करू लागला. तिने तर हे कृत्य केलं नसेल ना? पण ती तर रात्रभर माझ्यासोबत होती, लुडो खेळत होती. दुसऱ्या दिवशी मी सहज मायाच्या खोलीत गेलो. जेव्हा ती बाथरूममध्ये गेली होती, माझं लक्ष त्या लुडोच्या बोर्डकडे गेलं, जो अजूनही तिथंच पडलेला होता. मी बोर्ड उचलला तर त्याखाली एक छोटीशी डायरी सापडली. मी ती डायरी उघडली. त्यात तारखा लिहिलेल्या होत्या. प्रत्येक तारखाच्या समोर एक व्यक्तीचं नाव लिहिलेलं होतं आणि त्यासमोर एक कार्ड मांडलेला होता. काकू, काका, भाऊ आणि सर्वात खाली माझं नाव होतं. माझे पाय लटपटू लागले. माया ही साधी मुलगी नव्हती. ती एक अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने काम करणारी मॅन्युप्युलेटेड होती. तिने आमच्या घरात भाड्याने राहण्यासाठी येणं, आमच्या आईला काकी म्हणणं, माझ्याशी अनुभव घेणं, हे सगळं एका मोठ्या काटाचा भाग होतं. तिने लुडोमध्ये जी अट ठेवली होती, जे मी सांगेन ते तुला करावं लागेल, ती फक्त एका रात्रीच्या अनुभवासाठी नव्हती. तो एक करार होता. अचानक पाठीमागून आवाज आला. डायरी वाचून झाली असेल तर चहा घेऊया. मी वळून पाहिलं. माया दारात उभी होती. तिच्या चेहऱ्यावर एक अत्यंत निष्पाप हास्य होतं, पण तिचे डोळे सांगत होते की तिला माहिती आहे की मी तिचं ते रहस्य शोधलंय. रोहन, तुला काय वाटतं, मी तुला मारण्यासाठी हे सगळं करते? नाही, मला तुझी गरज आहे.
तू माझा एकमेव साक्षीदार आहेस. त्या रात्री आपण काय केलं हे अख्ख्या जगाला माहीत आहे. जर मी अडकले तर तूही अडकशील. कारण त्या रात्री गाडीचे ब्रेक निकामी करण्यासाठी जी सायकलची वायर वापरली गेली ती तुझ्याच सायकलची होती. मी सुन्न झालो. मी धावत बाहेर गेलो आणि माझी जुनी सायकल पाहिली. तिची ब्रेक वायर कापलेली होती. मायाने रात्री जेव्हा मी लुडो खेळत होतो किंवा जेव्हा मी तिच्या मोहजाळात होतो तेव्हा तिने अत्यंत चालाकीने ही वायर बदलली असणार किंवा तिने हे आधीच करून ठेवलं होतं. आता मी एका विचित्र पेचात अडकलो होतो. जर मी पोलिसांना सांगितलं तर पुरावे माझ्या विरुद्ध होते आणि जर मी गप्प बसलो तर मी एका गुन्हेगाराला साथ देत होतो. माया आता आमच्या घरात एका पाहुण्यासारखी नाही तर मालकिनीसारखी राहू लागली. आईबाबांना वाटत होतं की तिचं कोणीच उरलेलं नाही आहे म्हणून ते तिचा लाड करत होते. पण मला माहिती होतं की त्यांच्यासमोर ती एक साऊथ इंडियन सिनेमासारखी विलन बसलेली होती जी दिसायला गोड पण मनातून विषारी आहे. एका रात्री मायाने मला पुन्हा गच्चीवर बोलावलं. पाऊस पडत होता. अहमदनगरच्या त्या शांत रात्रीत फक्त पावसाचा आवाज येत होता. रोहन, घाबरू नकोस. मी तुला इजा करणार नाही. मला फक्त एक कुटुंब हवं होतं आणि आता हे माझं कुटुंब आहे. पण एक अडचण आहे. मी लांब उभ्या असलेल्या एका काळ्या गाडीकडे बोट दाखवलं. ती कार कोणाची आहे मी विचारलं. ती म्हणाली, ती इन्स्पेक्टर यांची खाजगी गाडी आहे. त्यांना संशय आला आहे. त्यांना वाटतंय की त्या रात्री घराबाहेर कोणीतरी गेलं होतं. त्यांनी शेजारच्या CCTV कॅमेऱ्याची फुटेज काढली. माझा श्वास रोखला गेला. मग आता माया माझ्या जवळ आली. तिने माझा हात हातात घेतला आणि म्हणाली, आता तुला एक काम करावं लागेल. इन्स्पेक्टर यांना वाटतंय की तू त्या रात्री बाहेर गेला होतास. तुला त्यांना पटवून द्यावं लागेल की तू माझ्यासोबत नव्हतास तर तू एका हायवेवर होतास, पण एका वेगळ्याच कारणासाठी. तिचं नियोजन इतकं भयानक होतं की मला समजलं, माया फक्त गुन्हेगार नाही तर ती एक मास्टर माइंड आहे. ती स्वतःला वाचवण्यासाठी मला बळीचा बकरा बनवत होती की माझ्याकडून आणखी काही भयानक करून घेणार होती. मायेने माझ्या हातात एक छोटासा मेमरी कार्ड दिला. यात काय आहे मी विचारलं. यात त्या CCTV फुटेज एडिटेड व्हर्जन आहे. तुला हे पोलिसांच्या कॅम्प्युटरमध्ये टाकावं लागेल. जर तू हे केलंस तर आपण दोघंही वाचू, नाहीतर. तिने तिच्या गळ्यावरून बोट फिरवलं. मी कार्ड घेतलं, पण माझ्या मनात एक वेगळीच योजना सुरू होती. मला आठवलं त्या रात्री लुडो खेळताना मायाने लाईट बंद करायला सांगितली होती. तेव्हा तिने फक्त गोटी हलवली नव्हती तर तिने माझ्या मोबाईलमध्ये काहीतरी रेकॉर्ड केलेलं होतं की काय. मी माझ्या खोलीमध्ये गेलो आणि जुन्या मोबाईल तपासला जो त्या रात्री चार्जिंगला होता. मी गॅलरी उघडली आणि एक ॲटो रेकॉर्डर व्हिडिओ पाहिला. तो व्हिडिओ पाहून माझे पाय खाली जमिनीवर सरकले. व्हिडिओमध्ये माया कोणाशी तरी फोनवर बोलत होती, माझ्याच बेडवर बसून. जेव्हा मी पाणी आणायला गेलो होतो ती म्हणत होती, काम झालंय. रोहनला वाटतंय की मी त्याच्या प्रेमात आहे. आता फक्त शेवटचा अडथळा दूर करायचा आहे. हा रोहन आणि त्याचे बाबा. घर आता आपल्या नावावर होईल. तिच्या बोलण्यातला आपला हा शब्द कोणासाठी होता? तिचा भाऊ तर मेला होता. मग तिचा पार्टनर कोण होता? अचानक खोलीचा दरवाजा उघडला. समोर माया नाही तर तिचा मोठा भाऊ उभा होता जो अपघातात मेला असं सांगितलं गेलं होतं. तो क्रूरपणे हसला. काय बघतोस रोहन? मी मेलोय असं वाटलं होतं का? मित्रांनो, थांबा जरा. तुम्हाला खरंच वाटतंय का की ही कहाणी इथेच संपली? नाही, ही फक्त सुरुवात होती एका अशा सत्याची जे आजही सावलीसारखंच त्यांच्या मागे फिरत आहे. त्या रात्री जे घडलं ते फक्त एक घटना नव्हती. तो होता एक निर्णय जो रोहनच्या आयुष्याला कायमचा बदलून गेला. ते पुढच्या भागात समोर येणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला खरंच सत्य जाणून घ्यायचं असेल तर आत्ताच लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, कारण पुढचा भाग अचानक येणार आहे. आणि कमेंटमध्ये पार्ट 2 लिहा, कारण लक्षात ठेवा पुढचा भाग फक्त त्यांनाच दिसेल जे खरंच ही कथा पूर्ण पाहू इच्छितात. धन्यवाद.